मुंबईत आझाद मैदान परिसरामध्ये 3000 शिक्षकांचं आंदोलन, सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर, पोलिसांकडून आंदोलक शिक्षक ताब्यात। 96 कोटी रुपयांच्या थकीत बिलासाठी राज्यामधील शासकीय कंत्राटदार आजपासून संपावर। 15 एप्रिलपर्यंत शासकीय विकास कामं बंद ठेवण्याचा कंत्राटदार महासंघाचा निर्णय। अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश। एनडीआरएफच्या नियमांप्रमाणे मदत देण्याचेही निर्देश। यंदा सरासरीच्या 94% पाऊस होण्याचा स्कायमेट या खासगी वेधशाळेचा अंदाज। मध्य आणि पश्चिम भारतामध्ये कमी पावसाची शक्यता व्यक्त। 2 महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील होत्या अशोक खरातच्या संपर्कात। एक अधिकारी डीसीपी तर दुसरी एसीपी दर्जाची। आवडत्या पोस्टिंगसाठी खरातकडे फिल्डिंग लावल्याचा संशय। पार्थ पवार कृतघ्न असल्याची काँग्रेसची टीका। भाषण सुद्धा करता न येणाऱ्यानं काँग्रेसच्या डाऊनफॉलवरती बोलणं जरा जास्तच झालं असं प्रत्युत्तर। जमीन घोटाळ्यामुळे महाशक्तीसमोर सरेंडर झाल्याची ही टीका। मुंबईमध्ये आज 2 मेट्रो मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, तर ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाला सुरुवात। पॉड टॅक्सी प्रकल्पाचं देखील आज भूमिपूजन। इराणला एका रात्रीमध्ये संपवून टाकू, ट्रम्प यांचा इशारा। होर्मुझ खुलं करण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंतची मुदत, तर अमेरिकेच्या धमक्यांना आमची मुलं सुद्धा घाबरत नाहीत। इराणकडून खिल्ली, रात्रीची प्रतीक्षा असल्याचंही आव्हान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।